नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता पुढचा शेअर कुठला बघतोय आपण? DCW. आता जे आपण बघतोय की गेल्या वर्षीचा जून आणि यावर्षीचा जून याच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली प्रॉफिटॅबिलिटीमध्ये, हे पण स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण त्या बेसिसवरच तुमची शेअरची व्हॅल्यू वाढत असते किंवा कमी होत असते. ओके, तर एज्युकेशन चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या आणि तुमच्या डायरीमध्ये नोंद करून घ्या की जूनला प्रॉफिट किती झाला. यावर्षी तर 18 कोटी झाला आणि गेल्या वर्षी जूनला किती झाला होता? 10 कोटी झाला होता. सेल किती होता? यावर्षी 476 करोड आहे DCW इंडिया या शेअर्सचा, आणि गेल्या वर्षी जूनमध्ये सेल होता फक्त 500 कोटी रुपये. ओके, ती राघेंद्र केमिकल्स कंपनी नावाची आहे, गुजरातमध्ये याचं प्लांट आहे आणि बरेच फेमस कंपनी आहे त्यावेळेला, अजूनही ते फेमसच आहे. आणि हे इग्नोर्ड शेअर आहे, कोणाच्याकडे बघत नाही, कारण याची फेस व्हॅल्यू मे बी 2 रुपये, इक्विटी 59 करोड आहे आणि ROE 8% ROC आहे आणि ROE फक्त 3% आहे. P/59 आहे, पण फेवरेट शेअर आहे मार्केटचा, बेसिकली पंटर लोकांचा. ओके, PVC मॅन्युफॅक्चर करते ही, आणि कॉस्टिक सोडा इज ऑल्सो मेन मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट. ओके, आणि सध्या कॉस्टिक सोड्याचा प्राइसेस पडलेले आहेत बिकॉज ऑफ चायना ओव्हर सप्लाय. हे तुम्हाला माहितीच आहे, मी परत सांगितलं. गुजरात अल्कली, टाटा केमिकल्स, नंतर राघेंद्र, DCW, आंध्र शुगर आणि GHCL, गुजरात हेवी केमिकल, हे सगळे कॉस्टिक सोडा बनवणाऱ्या कंपन्या आहेत. कारण कॉस्टिक सोडा कशाला लागतं? कॉस्टिक सोडा लागतं बेसिकली काच बनवण्यासाठी किंवा व्हेरियस फार्मा कंपन्यांना किंवा बऱ्याच ठिकाणी लागतं. ओके, हे जे कॉस्टिक सोडा आहे ते ॲल्युमिनियम कंपन्याला मेन लागतं. ओके, त्याचा प्राइसेस पडलेले आहेत कॉस्टिक सोडाच्या चायना डम्पिंगमुळे, त्यामुळे ॲल्युमिनियम कंपन्यांना स्वस्त रॉ मटेरियल मिळतं आहे, त्यामुळे त्यांची प्रॉफिटॅबिलिटी जबरदस्त वाढलेली आहे. ओके, तर हा शेअर बेसिकली याचा पीक 106 होता काही 1 वर्षापूर्वी, आणि आता सध्या मे बी 70-60 वगैरे असेल हा शेअर. बघा, तुम्हाला अभ्यासाला देतो मी, तुम्ही त्याचं चार्ट बघा. ओके, आणि चार्ट बघितल्यानंतर तुम्ही याचे फंडामेंटल्स बघा, काय काय बनवतं हे सगळं दिलेलं आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये. नवीन यांनी प्रॉडक्ट काढलेलं आहे CPVC. ओके, आणि त्याची प्लांट कॅपॅसिटी 100% आहे, तर सध्या 122%वर हा प्लांट चाललेला आहे, म्हणजे प्रचंड खपत आहे, प्रचंड डिमांड आहे. कॉस्टिक सोडाचा प्लांट आहे 85% कॅपॅसिटीने चाललेला आहे. PVC आहे त्याचा 97%ने चाललेला आहे कॅपॅसिटी युटिलायझेशन. हे पण महत्त्वाचं असतं की प्लांट आहे पण किती टक्के कॅपॅसिटीने चालला आहे, त्याप्रमाणे प्रॉडक्टला डिमांड आहे की नाही ते कळतं. त्या प्रॉडक्टला CPVC आणि PVCला डिमांड आहे, कॉस्टिक सोडाला डिमांड नाही आहे किंवा भाव पडलेले आहेत, त्यामुळे त्याचं प्लांट कॅपॅसिटी आत्ता फक्त 85%नेच चाललेली आहे. प्रमोटरच्याकडे 45% शेअर्स आहेत, FIIकडे 10% आहेत. ओके, म्हणजे ऑब्वियसली FIIs आर इम्पॉर्टंट, ट्रीटिंग दिस कंपनी इज इम्पॉर्टंट कंपनी. पब्लिककडे 45% आहे. ओके, पब्लिक आता हे जेव्हा 120 किंवा असं जाईल, परत जो पीकला जाईल 106 रुपयाला किंवा त्याच्याही पुढे, तेव्हा पब्लिक विकून टाकेल. ओके, तशी ही स्टोरी आहे. DCW इंडिया ही जुनी कंपनी आहे, राघेंद्र केमिकल्स. त्याचा अभ्यास करा तुम्ही, चार्ट बघा, फंडामेंटल्स बघा, कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट वाचा, आणि त्याच्यानंतर सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर. ओके, याला काही मी तुम्हाला सांगत नाही की करा म्हणून इन्व्हेस्ट.